तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती असेल कालच आपल्या आयोगाने बरोबर पहिल्या म्हणजे हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा दुसरे आन्सर की 17 दिवसामध्ये पाठवलेले आहे आणि ती एक चांगली गोष्ट म्हणू शकतो. ओके, बट इथे मेजर काय झालेलं आहे तर 6 क्वेश्चन कॅन्सल झालेले आणि 4 क्वेश्चन काय झालेले आहेत चेंज झालेले आहेत. तर इथे मुलांना काही मुलांना याचा बेनिफिट झालाय, पण मी म्हणेन तर 90% किती पर्सेंट 90% मुलांना याचं काय झालेलं आहे तर लॉस झालेलं आहे, इन्क्लुडिंग मी. ओके, माझा स्कोर 102.50 होता पहिल्या आन्सर की नाही. आता तोच माझा स्कोर किती आहे तर 90.25 आहे. म्हणजे किती मार्काचा लॉस आहे बघा मित्रांनो, 12.25 मार्काचा काय आहे लॉस आहे. ठीक आहे, म्हणजे होत राहते, याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. म्हणजे हे माझं असं झालेलं आहे की जे क्वेश्चन माझे करेक्ट होते 6 क्वेश्चन्स, ओके, ते 6चे 6 क्वेश्चन काय झालेले आहेत कॅन्सल झालेत. मी तुम्हाला दाखवेन, माझा पेपरच दाखवेन तुम्हाला. आणि 4 क्वेश्चन काय झालेले आहेत चेंज. इथे काही लॉस नाही आहे मला, इथे काही चेंज म्हणतो ना, पण जे क्वेश्चन माझे काय होते म्हणजे इथे काही असे 2 क्वेश्चन आहेत जे चेंज झालेले आहेत. ते माझे उत्तर होतं वेगळं बरोबर, पण आयोगाने आता काय करून दिलेलं आहे चेंज करून दिलेलं आहे. सो ठीक आहे, बॅड लक म्हणू शकतो आपण. कट ऑफ काय असेल आपण याच्यावर चर्चा करू, पण त्याच्या अगोदर कोणते क्वेश्चन चेंज झाले ते बघूया आणि कोणते क्वेश्चन कॅन्सल झाले ते बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर मी तर काढलं होतं जेव्हा मी राज्यसेवा मेन्स दिली होती 2024 वगैरे, तेव्हा मी हा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता की याचं उत्तर थोरले माजीराव एक पकडून मी काय केलं होतं सॉल्व्ह केलं होतं. तर याचं उत्तर तिसरं होतं. तर आयोगाने आता बदलून दिलं, म्हणजे तो क्वेश्चनच काय केलं रद्द केलं. मे बी याच्यामध्ये काही आहे इश्यू वगैरे आहे कुठेतरी नाशिक फटकेमध्ये वगैरे. तो हा एक क्वेश्चन रद्द झालेला आहे. क्वेश्चन नंबर 14 माझा ए सेट आहे, लक्षात ठेवा. कोणता सेट आहे तर ए सेट आहे. अजून पुढे हा एक क्वेश्चन आयोगाने काय केलं रद्द, तर इथे का 1862. म्हणजे आपण जेव्हा जास्त अभ्यास करतो तेव्हा कोण ना कोणतरी अशा हरकती घेत आणि ज्यांचा क्वेश्चन चुकलेला असतो, ओके, मग ते अशा हरकती घेतात आणि क्वेश्चन काय होतो तो रद्द होतो आणि तो असा रद्द झालेला आहे मित्रांनो. सो ठीक आहे, हा सुद्धा माझा क्वेश्चन करेक्ट होता, म्हणजे पहिल्या आन्सर घेऊन तो क्वेश्चन काय झालेला आहे रद्द झालेला. मग इथे 5 मार्क इथेच गेले माझे. पुढे हा क्वेश्चन माझा रॉंग होता, मी काय केलं होतं नेवाड गेलो होतो. आयोगाने हा क्वेश्चनच काय केलं रद्द केलेला आहे. का जगातली सर्वात मोठी खाण तर वेगळीच आहे, ही अमेरिकेतली मोठी खाण आहे. कोणती मेसाबी, पहिलं जे आन्सर दिलं होतं आयोगाने ते अमेरिकेतली सर्वात मोठी खाण आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे हा एक क्वेश्चन रद्द झाला. इथे म्हणू शकतो मी माझं 50चं काय झालेलं आहे गेन झालेलं आहे, पण एवढं काहीच नाही. ते आपण वरती तर 5-5 मार्क केलेले आहेत. ओके, सो इथे मी म्हणू शकतो मुलांचं इथे काय झालेलं आहे 50% मुलं, इथे 50-50 म्हणू शकतो आपण. काहींना लॉस झालेला आहे, काहींना काय झालेलं आहे याचा फायदा झालेला आहे. कारण की एवढं कोणाला हे माहिती नव्हतं. पण 2 वरचे जे क्वेश्चन होते ते इझी होते, तिथे मी 90% मुलांचा लॉस झाला असं म्हणायचं. जिथे सर्वांचे स्कोर काय झालेले आहेत 5 मार्कांनी खाली आलेले आहेत. पुढचा क्वेश्चन 90% लक्षात ठेवा. तो कटअप त्याचा काय होऊ शकतो इफेक्ट होऊ शकतो. हा क्वेश्चन काय झालेला आहे चेंज झालेला आहे. पहिल्यांदा आयोगाने काय केलं होतं वरीलपैकी सर्व दिले होते, वरीलपैकी सर्व, पण आता काय दिलेलं आहे त्याचा आन्सर ए अँड बी. ओके, काय आहे तर बरोबर नाहीत असं म्हटलेलं आहे, चेंज केलं आयोगाने. ओके, पुढे तो एक चेंज झालेला आहे. हा एक क्वेश्चन चेंज झालेला आहे पीडीएस मध्ये. म्हणजे बघा ना किती ज्यांनी जास्त अभ्यास केला होता त्यांनी हरकती घेतले, त्यांनी 84 केलं होतं आणि त्या आयोगाने दिलं होतं 48 दिलेलं आहे. सो आयोगाला हे स्टेटमेंट काय करावं लागलं रॉंग करावं लागलं, बी अँड सी करेक्ट करावं लागलं. सो याचं उत्तर काय राहील बी अँड सी. म्हणजे जेव्हा आपण अति अभ्यास करतो तेव्हा म्हणजे काही मुलांनी तर मी म्हणू शकतो 99% मुलांनी एबीसी केलं असेल, ज्यांनी केलं असेल त्यांनी, ओके, ज्यांचं करेक्ट होतं असेल पहिले आन्सर घेऊन, त्याचं सर्वांचं चुकणार आहे. इथे सर्वांचंच काय आहे 90% मुलांचं काय आहे लॉस आहे, म्हणजे 7 मार्काचा 7.5 मार्काचा लॉस आहे इथे पहिल्यापासून गेलात तर तुम्ही. ओके, हा क्वेश्चन आयोगाने काय केलंय रद्द केलाय. आता काही मुलांचं हरकत होती, याच्यामध्ये मी होतो की मी दोन्ही करेक्ट करून आलो होतो, पण इथे लक्षात ठेवा अंमलबजावणी करण्याचे वगैरे काय नसतं, त्यांना अधिकार राज्य आयोगाला नसतं. ओके, सो हे फक्त विधान हे रॉंग आहे, हे काय. आता इथे काय म्हणू शकतो 80% मुलांचं काय झालेलं आहे बेनिफिट झालेलं आहे, इथे गेन आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ज्या मुलांनी हरकत घेतल्या होत्या बरोबर घेतल्या होत्या. ओके, इथे गेन आहे. हा क्वेश्चन काय झालेला आहे बघा, दोन्ही क्वेश्चन काय झालेले आहेत रद्द झालेले आहेत. इथे इंग्लिशमध्ये वेगळं आहे आणि मराठीमध्ये इथे लो आहे, इकडे म्हणतो ना इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये थोडंसं मिसमॅच होतं. सो हा क्वेश्चन रद्द करावा लागला आयोगाला. हा सुद्धा क्वेश्चन रद्द करावा लागला. आय थिंक याचे 2 काहीतरी असं उत्तर येत होतं. सो हे 2 असे 6 क्वेश्चन काय झालेत आयोगाने रद्द केले. सो मला वाटतंय की मला आयोगाला मी काही एवढा मोठा आपला काही चॅनल नाही आहे, पण आयोगाला माझी एक रिक्वेस्ट असेल, जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही चेंज करा क्वेश्चन, काय करा क्वेश्चनचे आन्सर चेंज करा, काही इश्यू नाही, कारण का मुलं त्याच्यावर हरकती घेतात. ओके, पण तुम्ही क्वेश्चन रद्द करण्यास येतील एवढी वेळ असे क्वेश्चन फ्रेम करू नका.
मी वर्षातून एकदा एक एक्झाम घेता. ओके. सो असे क्वेश्चन फ्रेम करू नका की जे क्वेश्चन काय होतील पुढे जाऊन रद्द होतील. जसं आता ग्रुप बीला सुद्धा 2-3 क्वेश्चन काय होऊ शकतात, रद्द होऊ शकतात. म्हणजे तो एक कुठला आहे, तो लोकसभेच्या महिलांची सदस्य संख्या, कॅन्डिडेटची संख्या, जे काही उत्तर आहे 797. ओके. आणि आयोगाने 800 दिलेला आहे. सो तो क्वेश्चन रद्दच होणार आहे. अजून क्वेश्चन रद्द कुठला होऊ शकतो, आरबीआयचा एसएलआरचा रद्द होऊ शकतो. का तर स्टेटमेंट चुकीचं आहे. आता इथे 1962 होतं, 1962 केलं होतं आयोगाने, 1862 हे होतं. तो पण रद्द केला. पण ते दोन क्वेश्चन रद्द होऊ शकतात. पण असं काय होतं माहितीये का, जे मुलांनी क्वेश्चन तो काय केला, अटेम्प्ट केलेला असतो, ते चांगले चांगले क्वेश्चन काय होतात, निगेटिव्ह मध्ये जातात आणि मुलांचा कट ऑफच्या बाहेर जाण्याची शक्यता काय असते, जास्त असते. सो मला आयोगाच्या एवढीच विनंती आहे की तुम्ही असं काही करू नका की क्वेश्चन एकदाच तुम्ही क्वेश्चन पेपर एकदा सेट करत असता तर व्यवस्थित सेट करा. ओके. आयोगाने क्वेश्चन काय केलं रद्द, काही मुलांचं म्हणणं होतं की कोबाल्ट आणि आयोगाने उत्तर दिलं होतं आय थिंक बेरिलियम. सो याच्यामध्ये डाऊट होता, आयोगाने हा क्वेश्चनच रद्द करून टाकलेला आहे. सो फास्ट काम चाललंय, हरपालकर पॅटर्न आता म्हटलं जातंय. काम काय कसं करतोय, फास्ट करतोय. पण मला वाटतं याच्यामध्ये खूप साऱ्या मुलांचं काय आहे, लॉस आहे जेव्हा क्वेश्चन रद्द होतो तेव्हा. आणि शेवटचा क्वेश्चन, तो क्वेश्चन काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. तो कोणता आहे, आय थिंक आपलं ते सेंटर्स, कोणती सेंटर्स, 94 सेंटर्स कुठली, माहिती तंत्रज्ञान केंद्र. ज्या आयोगाने अगोदर काहीतरी उत्तर वेगळं दिलं होतं आणि आता उत्तर तिथं बदलून दिलं आहे, चेंज करून दिले. सो असे किती क्वेश्चन रद्द झालेले आहेत, 4-6 क्वेश्चन रद्द झालेले आहेत, कॅन्सल झालेले आहेत आणि 4 क्वेश्चन काय झालेले आहेत, चेंज झालेले आहेत. सो याच्यावर आता याचा इम्पॅक्ट कट ऑफवर पडेल का, तर नक्कीच पडेल. का तर जनरली म्हणू शकतो 90% मुलांचे स्कोर कमीच झालेत. मी काल एखाद्या बघितले, एखाद्याची कमेंट, तर 112 वरून तो कितीवर आलेला आहे, तर 185 वर आलेला आहे. 12 वरून 85 की 95 वर आलेला आहे. 112 वरून, लक्षात ठेवा, 95 वर आलेला आहे. आता माझं उदाहरण घ्या, मी 102 वरून 102.50 होतो, 90.25 वर आलेला आहे. कारण जे 6 क्वेश्चन माझे काय होते, करेक्ट होते, त्या आयोगाने कॅन्सल केलेले आहेत. 1-2 क्वेश्चन काय होते माझे करेक्ट होते, त्या आयोगाने काय केलेले आहेत, रद्द केलेले आहेत, सॉरी चेंज करून दिलेले आहेत. ठीक आहे, होत राहतं. ह्याच्यामध्येच आपल्याला काय म्हणतात, ही खरी स्पर्धा आहे. आपल्याला इथून पेशन्स ठेवून पुढे जायचं आहे. सो मी कट ऑफ 2-3 दिवसात आयोगाचा रिझल्ट येईलच, पण सो कट ऑफवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो, तर मागच्या ह्याच्यामध्ये जेव्हा मी कट ऑफ प्रेडिक्ट केलं होतं, जेव्हा काय पहिल्या आन्सरकीने, तेव्हा मी 96 ±2 बोललो होतो. पण आता जर ॲव्हरेजवर आपण काढलं तर ह्या सर्वांचा नेट स्कोर जर आपण काय बदल होत असेल, तर ह्या 6 क्वेश्चन रद्द झाल्यामुळे आणि 4 क्वेश्चन बदलल्यामुळे तर एक 7-8 मार्कांचा मुलांना लॉसच आहे, लक्षात ठेवायचं. किती मार्काचा, 7 ते 8 मार्काचा लॉस आहे. तर जेव्हा क्वेश्चन रद्द होतो तेव्हा एकतर त्या ज्या विद्यार्थीचा क्वेश्चन रद्द झाला त्याला 2.50 मार्काचा काय होतो, लॉस होतो. आणि काय होतंय, आणि ज्यावेळी आन्सर काय होतंय, चेंज होतंय, त्यावेळी ज्याने ते अगोदर पहिल्या आन्सर केने काय आलेलं असं करेक्ट आलेलं असं, त्याला 2.50 मार्कचा लॉस होतो. आणि ज्याचा क्वेश्चन काय होतं, रॉंग होता पहिल्या आन्सर की, त्याला काय होतो, 2.50 मार्काचा गेन होतोय. ओके. ज्यावेळी क्वेश्चन लॉस होतो, सॉरी कॅन्सल होतो, त्यावेळी 2.50चा लॉस होतो, ज्याचा क्वेश्चन पहिल्या आन्सर केने बरोबर होता. ओके. आणि ज्याचा पहिल्या आन्सर केने क्वेश्चन रॉंग होता त्याला काय होतो, 2.50 मार्काचा काय होतो, गेन होतो. हे लक्षात ठेवा थोडंसं, 2.50चा लॉस कधी होतो आणि 2.50चा गेन कधी होतो, क्वेश्चन चेंज झाल्यावर आणि कॅन्सल झाल्यावर असा सिनारिओ असतो. सो मी प्रेडिक्ट करतो कट ऑफ काय राहू शकतो. ओके. त्याच्यामध्ये आता माझा हा अंदाज आहे, फक्त हा अंदाज काय होऊ शकतो, चुकू येऊ शकतो. 2-3 दिवसात आयोगाचा रिझल्ट येईलच, त्या आपल्याला पिक्चर काय होईल, क्लिअर होईल. ओके. पण ठीक आहे, आपण अंदाज लावूया. ओके. सो हा माझा अंदाज असणार आहे की ह्या मी 96 सांगितलं, 96 ±2 सांगितलं होता. सो हा क्वेश्चन अजून 4-5 मार्काचा काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. जागा आयोगाच्या फक्त 238 झालेल्या आहेत, ज्या की वाढणार होते 400+ म्हणत होते मार्केटमध्ये, म्हणजे एमपीएससी मध्ये आपल्या. पण आता 238 काय जागा वाढलेल्या आहेत. सो एवढ्या काही जास्त जागा वाढलेल्या नाहीयेत. तर कट ऑफ राहण्याची शक्यता काय आहे, 92 ±2, म्हणजे 90 पण राहू शकतो आणि 94च्या मध्ये कट ऑफ राहण्याची काय आहे, शक्यता आहे. सो 92 ±2 मुलींचा, 85 ±2. ओबीसी एसीबीसी सेम राहील. ईडब्ल्यूएसचा राहील 80 ±2, 75 ±2. एसटीचा 87 ±2, 83 ±2 मुलींचा. एसटीचा 83 ±2 आणि 80 ±2. सो हा कट ऑफ राहण्याची काय आहे, शक्यता आहे. आपण झाल्यानंतर आपण बघूच आपला अंदाज किती बरोबर होता, किती चुकीचा होता. सो आता मी काय म्हणेन, थोडीशी रेस्ट घ्या. आयोगाचा रिझल्ट 2-3 दिवसामध्ये येईल, कारण कुणालाच माहिती नाही कट ऑफ किती लागू शकतो. ओके. आता काही वाले
म्हणजे 95च्या पुढे असणारे पण संभ्रमात आहेत की होईल की नाही, आणि 80-90 वर असणारे पण सुद्धा काय आहे संभ्रमात असतील की होईल की नाही. ज्यांचा 100+ स्कोअर आहे त्यांनी हमखास, मी तर म्हणेन डोळे झाकून तुम्ही काय करा, आजपासूनच तयारी करा. पण थोडी त्यांची वेट करा. कोणी 95च्या पण पुढे त्यांनी पण अभ्यास करायला काही हरकत नाही. पण 90-95च्या मध्ये जे लोकं आहेत, त्यांनी लोकांनी थोडी वेट करा. थोडंसं काय करा, आयोगाचे रिझल्ट येईपर्यंत काय करा, वाट बघा. ओके. आणि नंतर मग अभ्यासाला सुरुवात करा. आपल्याकडे 5 ते 110 दिवस आहेत आपल्याकडे. अजून किती दिवस आहेत? 110 अभ्यास होऊ शकतो. पहिला जो काही ऑप्शनल असेल तो ऑप्शनल संपवून घ्या. नंतर इथिक्स करा, नंतर एसे करा. या 3 सब्जेक्टवरून चांगले काय करा, कमेंट करा. मी ते व्हिडिओ बनवतच राहील. ज्यांचा कोणाचा जिओग्राफी ऑप्शनल असेल त्यांनी मला नक्की कमेंट्स करा. आपण त्याच्यावर लेक्चर्स काय करणार आहोत. मी वन बाय वन काय करणार, इम्पॉर्टंट टॉपिक्स काय करणार आहे, व्हिडिओ बनवणार आहे. सो या रेंजमध्ये कट ऑफ राहू शकतो. ज्यांचं कोणाचं ऑप्शनल वगैरे त्यांनी ऑप्शनल रेडी करून घ्या. एसे करा, एन्सर रायटिंग चांगली करा. ओके. इथे आपण थांबूया. जय हिंद. ऑल द व्हेरी बेस्ट.